निवडून आल्यानंतर समाजासाठी बाबासाहेबांप्रमाणेच काम करू. बाबासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी व आपला स्वतंत्र मजूर पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावे असे आवाहन या उमेदवारांनी केले. या सर्वांच्या भाषणानंतर सर्वांना ज्या भाषणाची आणि ज्यांच्या शब्दांच्या आतुरता लागलेली होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आता होणार होते आणि निवेदकांनी आता आपल्या सर्वांचे मार्गदाते, संपूर्ण भारतातील अस्पृश्यांचे तारणहार, जगातील एक महाज्ञानवंत स्वतंत्र मजूर पक्षाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द उच्चारले आणि उपस्थित हजारो अनुयायांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले. अनेक तरुण उभे राहून घोषणा द्यायला लागले. अनेक जण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब कोण हाय, दलितांचा राजा हाय या घोषणांनी आसमंत पुन्हा दुमदुमला. आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहून धीर गंभीर पावले टाकत चालणारे बाबासाहेब त्या हजारोंच्या जनसमुदायाला नव्या क्रांती वादळाप्रमाणे भासत होते. शांतपणे एक एक पाऊल टाकत बाबासाहेब माईकजवळ गेले. घोषणांचा जयघोष अजूनही सुरूच होता. माईकजवळ गेलेले बाबासाहेब आपला हात वर करून उत्साही तरुणांना शांत व्हा असा इशारा करतात. बाबासाहेबांच्या इशाऱ्यानंतर हळूहळू सर्व गर्दी शांत होते. घोषणा ओठांमध्ये दाबल्या जातात. बाबासाहेबांच्या शब्दाकडे जीव कानात आणून प्रत्येक जण लक्ष देतो. क्षणभर बाबासाहेब स्तब्ध होतात आणि मंडपात सभोवार नजर फिरवतात. प्रत्येकावर बाबासाहेबांची नजर पडते. बाबासाहेब आपल्याकडे पाहत आहेत. बाबासाहेबांच्या डोळ्यांशी आपले डोळे भेटत आहेत. त्यांच्याशी आपली नजरानजर होत आहे. असं चैतन्य, असा आनंद बाबासाहेब सर्वांच्या डोळ्यातून टिपतात आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे बाबासाहेब आपल्या भाषणाला सुरुवात करतात. करमाळ्यातील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेबांच्या या शब्दानंतर हजारो करमाळकर जोरदार टाळ्या वाजून बाबासाहेबांच्या या शब्दांचे स्वागत करतात. पुढे बाबासाहेबांनी करमाळा तालुक्यातील त्यांचे चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोगो कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. करमाळ्याचे गोगो कांबळे हे शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे अधिकारी होते. सुरुवातीच्या काळात ते शिक्षक होते, परंतु पुढे पदोन्नतीने ते हेडमास्तर झाले आणि पुढे सहाय्यक शिक्षण अधिकारी झाले. अशा प्रकारे सहाय्यक शिक्षण अधिकारी होणारे ते पहिलेच अस्पृश्य अधिकारी होते. 1927 साली 26 व 27 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरात भरलेल्या दुसऱ्या महार वतनदार परिषदेत करमाळा तालुक्याची जबाबदारी या गोगो कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच आपल्या चळवळीच्या माध्यमातून ते सर्व अस्पृश्य शिक्षकांना न्याय मिळवून देत होते. 1920 साली अस्पृश्य समाजातील शिक्षकांची सोलापुरात मंत्री रँगलर परांजपे यांच्या उपस्थितीत एक परिषद घेण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष रँगलर परांजपे होते. या परिषदेत अस्पृश्य शिक्षकांची बाजू गोगो कांबळे यांनी मांडली होती.